संताची सुमती मार्गगती अकळावा श्रीपती देणे पंथे राम कृष्ण वाचा भावा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम एक तत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधिची नामामृत पूरी वैष्णवाला धरी योगिया साधली जीवन कला सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबना उद्धवाला धरा कृष्णदाता ज्ञानदेव मने नाम हे सुर ज्ञानदेव मने नाम हे सुर सर्वत्र दुर्लभ विरळा जाणी हरिंके मना पुण्याची गणना कोण करी अनुरंगा करू प्रथम Hare
त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथी हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी संकल नाही पाहिजे इतका जुना जाणकार माणूस असं आपल्याकडे माणूस थोडा डागाड्यासारखं होईल खनकल नाही पाहिजे ना ते लगेच बेस्टोर मध्ये घेऊन जाते ना चिंतन म्हणून शिवेसाठी निवडलेला संत सम्राट ज्ञानराज माऊली यांचा हरिपाठ ग्रंथातील 6 चरणाचा सरळपंथी असो या भंगाद्वारे ज्ञानोबारायण वारकरी संप्रदायातील मुख्य मंत्र म्हणजे रामकृष्ण हरी या रामकृष्ण हरी मंत्राचं परिशीलनात्मक केलेलं चिंतन म्हणजे हा भंग वारकरी संप्रदाय हा नाविन्यपूर्ण संप्रदाय आहे. वारकरी नाव जरी नवीन असलं तरी वारकरी संप्रदाय मात्र जुनाच. काल परत्वे संप्रदायाचं नामाभिधान किंवा त्याची नावं बदलत गेली. अलीकडचे कमी अधिक 1000, 1500, 2 वर्षाच्या कमी अधिक काळातला हा खेळ. वारकरी हे नाव कधीच आहे 2-2.5 हजार वर्षाच्या त्याच्या अगोदर पौराणिक काळामध्ये या संप्रदायाला भागवत संप्रदाय म्हणून ओळखले जायचे आणि भागवत हे नाव देखील प्राचीन पौराणिक. कसलं नाव आहे? पौराणिक. पुराणकालीन नाव आहे म्हणजे 5000 वर्षाचा कमी अधिक कालखंड. 5000 वर्षाच्या पाठीमागे भागवत हेही नाव नव्हतं. याचं मूळ नाव आहे वैष्णव संप्रदाय. आपल्यामध्ये प्रचलित 4 संप्रदाय सांगितले जातात: गणपत, शाक्त, शैव आणि वैष्णव. गणपतीच्या उपासकांना गणपत म्हणतात, देवी नाम शक्तीच्या उपासकांना शाक्त म्हणतात, भगवान शिवजीच्या उपासकांना शैव आणि विष्णूच्या उपासकांना वैष्णव. आता या विष्णूचे उपासक नाम वैष्णव या संप्रदायाची मूळ संस्थापना कुणी केली? याचा मूळ संस्थापक कोण? या वैष्णव संप्रदायाचा संस्थापक भगवान एक जनार्दनी वैष्णव
जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. भगवान शंकर या संप्रदायाचे संस्थापक आहेत, मूळ पुरुष आहेत. बघायला बघा घेतला यायला हेच महत्वाचं. आपण नाही गेलं. संप्रदायाचं मुख्य साधन भजन. संप्रदायाचं मुख्य साधन कोणतं? भजन. आणि भजनाची जगात सुरुवात कुणी केली? भजन करे महादेव महादेव भजन करे महादेव महादेव जगात पहिलं भजन भगवान शंकराचे आद्य वैष्णव आहेत. जगातला पहिला वैष्णव म्हणून शिरोमणी महादेव. जगातला पहिला भजन असल्यामुळं सर्व संतांनी भगवान शंकराच्या बाबतीमध्ये कोणतं विशेषण लावले? आदि. पहिला असल्यामुळं आदि. ओम नमो शिवाय. आदि काय शब्द? ओम नमो शिवाय आदि. कशाचा आदि? आमच्या भजनाचा आद्य म्हणून आदि. जगातला पहिला भजन आहे. वर्णनाचं नाव आहे. ओम नम शिवाय आदि. कावडी घेतली खांदी आणि मग मिळाली संत माझे अगोदर नाही. म्हणजे याचा अर्थ जगात पहिलं भगवान शंकरानं भजन केलं. आणि विशेष एवढंच नाही, अनेक ठिकाणी उल्लेख असायचे. आदिनाथ उमा जगदले आदि. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदि. आदिनाथ शंकर नारद मुनीश्वर. आदिनाथ शंकर नारद मुनीश्वर. आदिनाथ शंकर आदि. म्हणजे भगवान शंकराला हे आदि विशेषण कशामुळे? भजनाचा आद्य म्हणून आदि. त्यानं भजनाची सुरुवात.
आणि जगात भगवान शंकरानं पहिलं भजन कशाचं केलंय? हरी 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 मंत्र हरी 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 मंत्र हा शिवाचा मन की देवाच्या दया मोक्ष. हरी हरी असं जे म्हणते त्यांना मोक्ष मिळणार हे अनुभूतीपूर्वक भगवान शंकराची कबूल घ्यावा. मन की जे वाचा दया मोक्ष म्हणजे नाम साधनेचं फळ देखील अनुभूतीतून सांगितलं. म्हणून की जे वाचा तया मोक्ष. जगात पहिलं भजन कशाचं केलं? हरी या मंत्राचं केलं. आता प्रश्न असा आहे, वारकरी संप्रदाय वेद विहित आहे, शास्त्र शुद्ध आहे, परंतु काही मंडळी याच्यावर आरोप करतात. कुणावर? वारकऱ्यावर. कसला आरोप आहे? आधार आहे का बिनबुडाचा? बिनबुडाचा आधार असल्यासारखा वाटणार आहे, बरोबर आहे. तर वारकरी संप्रदायाची सर्वात मोठी साधना म्हणजे भजन. कोणती साधना आहे? असं काहीतरी माझं नाव ऐकण्याच्या तंत्रीत गुंतली की इकडे बंद पडायचं. आम्ही ज्या विद्यालयात राहिलो काशीला, ते दयाळू संस्कृत महाविद्यालय, तिथं सर्व ब्राह्मण विद्यार्थी टोटल 100% आम्ही दाखवत कुणीतरी. साधुलायन असल्यामुळे आम्हाला कुठंही प्रवेश, ब्रह्मचारी संन्यासाला बंधन नाही म्हणून आम्हाला तिथं प्रवेश. पण ते सारी ब्राह्मणाची विद्यार्थी 100 विद्यार्थी, प्रत्येक विद्यार्थ्याला कंपल्शन असायचं. आम्ही महात्मे आणि ते विद्यार्थी असा फरक दाखवला. मग त्या विद्यार्थ्याला बंधन कोणतं अर्थच. आता नवीन गावातून कॉलेजमधून हायस्कूलमधून आलेली पोरं मग ती आरती करायला व्हायची. ती आरती करताना ती नियम असायचा आरतीचा. एका हातात घंटी असते, एका हातात अशी आरती ओळायची. ती नवीन पोरं माहित नसते. ती घंटी अशी आडवी वाजवायची ना आरती अशी फिरवायची. तर ती दोन्ही हात असे चलत राहावं लागते असं काय म्हणतो. ती मग हळूच कानात जाऊन सांगायचे, हात ओवाळताना घंटी ओवाळू नको. असं केलं की ती घंटी बी अशी व्हायची. कधी कधी घंटी बंद पडायली, घंटी बंद पडायला हवं गेले ताट हवी. तसं ऐकायला गुंतली की सर्वच बंद पडायले. बिडाला बिडाला माणूस त्याचा आपला मुद्दा काय? बाकीचे लोक या संप्रदायावर काय करतात? आरोप करतात. त्यांचा आरोप आहे का कसा? एवढा बी निराधार नाही म्हणावं एवढं आपल्याला बी पटण्यासारखं. आता संप्रदायाचं मुख्य साधन काय म्हटलंय? भजन. संप्रदायाचं मुख्य साधन भजन. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे
भजन प्रमाण. भजनाला किंमत दिली संतांनी. बाकीचा मोठापणा काय थोरपण जाळावे ते. आणि कुणी बी असा हो काय कुणी बी असा गाथे श्रोते आणि पाहते. गाथे श्रोते आणि पाहते. काय करावं लागेल? भजनच करावं लागेल. हा संप्रदायाचा गाते श्रोते आणि पाहते. चतुर विनोदी दुश्चिते सोमभावे पूर्ण ज्ञाते. या सकळाचे विनवनी करा विठ्ठल स्मरण. म्हणजे किंमत कशाला आहे? टोकाला जाऊन जाणार भाषा काय सोहम भावी पूर्ण ज्ञान. व ज्ञानेश्वरी ज्ञानवाने उल्लेख केला. हे विश्वची माझे धर ऐसी मती जयाची स्थिर. किंबहुना चराचर आपण जाहला. चर आचर आपण झाला. प्रत्येकात आपलं स्वरूप बघतो एवढा व्यापक बोधावर जरी पोहोचला तरीही त्याला भजनच करावं. ऐदीत भजन न सांगे तरी भजन न आत्मज्ञानी जरी झाली ती पावन तरी ती भजन न सांगिती. देवतीर्थ भजन काय पूर्वार्ध. आत्मनिष्ठ ज्ञानी जरी झाली पावन तरी देवतीर्थ भजन न सांगिती. म्हणजे याचा अर्थ हे सोडता कामा नये. कुणीही केवढे टोकाचा म्हणून ज्ञानपणाने वर्णन करताना म्हटलंय अर्जुना तो बोध भेटेची ना म्हणा. क्या बात आहे. आणि तोची साधना भजावे लागे. त्यांनी बरोबर सांगितलं अर्जुना. जबरी अर्जुना तो बोध भेटे ना मना. तोची साधना भजावे लागे. बोध मिळाल्यावर बी भाजावे लागे
वो बात ऐसी है कि हम पीछे बहुत नहीं जाना चाहते, जो वर्तमान को लेकर चिंता करना चाहिए। बोध मिलने के बाद भी भजन ही करना पड़ता है बाबूजी, ये हमारी सीधी सी परंपरा। भ्रमण कोणतं चाललंय? आत्मनिष्ठ ज्ञानी जरी झाले ती पावन, तरी देव तीर्थ भजन न सांगितले। म्हणजे याचा अर्थ पूर्ण ज्ञानी झाले तरी किंबहुना चराचर आपण घाला, या बोधावर आल्यावर देखील ज्ञानवराची ओळी ऐका आता खाली। मग याहीवरी पार्था माझी या भजनी आस्था, तरी तया देवी माथा मुकुट करी। म्हणून आपल्या किंमत कशाला आहे? ज्ञानी गुणी गुणी असे, प्रत्येकाला भजन करावं लागेल ह्या संप्रदाय। काय थोरपण आणि कसं असतंय, आवाज बोलतो बोलवली आता इथं आवून मारायला नाही, मागं आठवलं तर सांगा तुम्ही, माझ्या क्लिअर लक्षात नाही थोडी आता, पण शेवटचा तुकडा महत्वाचा गरजेचा तुकडा पाठेल माझ्या, सांगतो मग गरजेचं तेवढं सांगायला काय हरकत आहे? ऐका, कोणत्याही रस्त्याचं म्हणा, पुलाचं म्हणा, काम चालू केल्यावर पर्याय काढून जावं लागतो का नाही? एवढंच बोला। हा, पर्याय काढून जावं लागतो का नाही? डायव्हर्शन असते का नसते? जगात हा एकुलता एक मार्ग आहे, त्याला पर्याय दिला नाही, देवा का देऊ नये? चला बोला, देवा का देऊ नये? कोणत्याही मार्गाला का आहे पर्याय मार्ग असतो, बंद करता येत, भजनाला पर्यायच दिला नाही म्हणून ज्ञानवराची शब्द काय? भजनाची गा दुसरी परीची नाही, ज्ञानवराची शब्द मागायला दोन तुका लक्षात येणार, आबाच्या लक्षात आल्या तर बघा, आबा पोळ्यात आणून भेटायचं लक्षात येणार। ज्ञानवराची ओळी भजनाची का दुसरी परीची नाही, दुसरा पर्यायच नाही, भजनच करावं लागेल। कळलं का नाही? कळलं। पण संप्रदायाचं मुख्य साधन भजन, संस्थापक भगवान शंकर आहे, आणि जगात पहिलं भजन कशाचं केलं? हा, म्हणून घरचं कनेक्शन कट करून कीर्तन जगात पहिलं भजन कशाचं केलं? काळकुट कंठी डौर त्रिशूल हाती, काळकुट कंठी डौर त्रिशूल हाती, काळकुट कंठी डौर त्रिशूल हाती, राम नाम मुखी निरंतर। आहे का? मन न राम नाम मुखी निरंतर, पण सुरुवात कशापासून? व हिला जगात मंत्र जपला तो हरी। मुद्दा कुठं चाललाय? क्योंकि मुद्दा पाहून बुद्ध हल्ला म्हणजे बरं होते। शब्द कसा? जगातलं पहिलं भजन कशावर ओपन केलं? हरी अक्षर। आता हरी हे जो मंत्र आहे, तुम काढला का भगवान शंकरांनी? नाही, क्या बात, वेदाची जी बीज हरी अक्षरे दोन्ही, एका जनार्दनी पाठ केली कुणकडला कव्हायला एक टोला लागलाय, बरा लागलाय, सगळ्याचा टोला आहे। आपला मुद्दा वेदाची मूळ मंत्र असलेली बीजाक्षर म्हणून कोण आहे? वेदानं कशासाठी वापरली? सारगावकरांना माहिती कशासाठी वापरली? कारण याच्यावर झालंय आपलं
चांगलं झालंय हो पक्कच झालंय. हरिओम तत्सदिती सूत्राचे सार त्याच्यावर झालंय का नाही झालं माऊली माऊलीच्या पण लक्षात आहे. मग नवीन उल्लेख केला. हा मग ती हरी का आहे हरी का आहे वेदानं का वापरला वेदाचा मूळ हेतू आहे. या हरिमंत्राचं योजना कशासाठी केली त्यानं वेदानं त्याचं कारण दिले. ऐक यदक्षरं पदं भ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. यद अक्षरं पदं भ्रष्टं. आता जास्त खोलीत जात नाही तो ओझरत बोलतो त्याशिवाय ती करणार. कोणतं का अक्षर असेल यद म्हणजे जे अक्षर पदभ्रष्ट असेल त्याचा उच्चार करू नये असं शास्त्र आहे. अपदम न प्रयुंजते. काय म्हटलंय अपदम न प्रयुंजते. पद नसेल तर त्या अक्षराचा उच्चार करायचा. आता पद कशाला म्हणतात महर्षी पाणिनीने व्याकरणामध्ये सुंदर सूत्र लिहिले. सुप्तिगंतम पदम. काय म्हटलंय सुप्तिगंतम पदम सुबंतम तिंगंतम च पद संयम च शाप. सुप आणि तिंग याला पद म्हणतात. काय म्हणतात सज्जनांना. आता सुप म्हणजे काय आपल्या भाषेत सांगतो करण्यासाठी. सुप 21 विभक्ती प्रत्ययाला सुप म्हणतात. काय म्हणतात तू काय आठवण ठेवा. शॉर्ट फॉर्म पद्धती त्याला संस्कृत मध्ये प्रत्याहारीय पद्धत म्हणतात. हा प्रत्याहार आहे सुप. सुपच्या पोटात किती मी प्रत्याहार म्हटलंय ज्याला आताच्या भाषेत काय म्हणतात शॉर्ट फॉर्म पद्धत. लॉंग च शॉर्ट करायची पद्धत जी आहे हा ती काय आहे त्याला प्रत्याहार्य प्रत्याहार्यते अनेक वर्णा संक्षिप्यन्ते इति प्रत्याहाराः. अनेकों वर्णों का जिसमें संक्षिप्तीकरण कर दिया जाए उसी का नाम प्रत्याहार कहलाता है. असा जो प्रत्याहार है तो सुप है. सुपच्या पोटात किती 21 किती आहे सज्जनो. विभक्त्या किती विभक्त्या 7 आहेत. 8वं संबोधन आहे लक्षात आलं का. आणि संस्कृत मध्ये 3 वचन आहेत. एक वचन द्विवचन बहुवचन. 21 त्रिक आपलं सात्विक 21 विभक्ती प्रत्ययाला सुप म्हणतात. त्या शब्दात बोलायचं झालं तर सु औजस अम औजस षष्टाभ्याम भिस येभ्याम भिस भिस्भ्याम भिस गसो साम यो सुप विडा. त्याचा कोणी जाणकार असला तर त्याला बी वाटावं ही मोकळा मंगळवार नाही म्हणून त्याच्यासाठी बोललो तुमच्यासाठी नाही. वासरातलं गडी काय व्हायचं काम नाही. ही सु औजस अमावस्यस वगैरे असे प्रत्येक 21 ही संस्कृतची पद्धत असते. आणि 3 काय 3 कालवाची प्रत्यय कसले सज्जनो. कालवाची प्रत्यय 3 आहे. तिप्तची सिप्तस्त मिवस्मस्त आताम झलता साताम धम ये जो वही महिम किती नाम ती बाराकडे बसून महिम हिम चांगलं घेतला का खगंग मग 3 शब्द म्हणजे 9 प्रत्यय. आणि आत्मनेपदी आणि परस्मैपदी 9 दुनी 18 प्रत्ययाला कालवाची प्रत्यय म्हणतात. आणि सुप विभक्ती प्रत्यय यापैकी एक तरी असला पाहिजे तरच त्याचं पद संज्ञा होते. आणि पद नसेल तर प्रयोग करायचा नाही. मग यदा कदाचित एखादा अक्षर उच्चारात पदभ्रष्ट झालं तर त्याचा दोष लागतो. आणि म्हणून आपल्याकडून ह्रस्व दीर्घ होऊ शकते. मात्राहीनमचे यद भवे. ह्रस्व दीर्घ कमी जास्त झालं तरी दोष आहे. मग या सर्व दोषापासून क्षमा याचना करण्यासाठी हरी
आणि ओम या दोन्हीचे जॉईंट खातं वेदानं शोधलं. हरी ओम. हरी हरणकर, झालेल्या चुकांच्या हरण कर आणि ओम शब्दाचा अर्थ रक्षण कर. आवती रक्षती ती ओम विडाला आपला मुद्दा एवढाच आहे की हरी अक्षर वेदाला कशासाठी वापरला? क्षमा याचने. कशासाठी वापरलंय? झालेल्या चुकीची क्षमा करावी किंबहुना आपल्या चुका त्यांना हरण करून घ्याव्यात म्हणून मी हरी मंत्राचा वेदाला वापर केला. आणि तोच मंत्र भगवान शंकरानं जगात पहिला ओपन केला ह्याच्यावर भजन. आता प्रश्न असा आहे, संप्रदायाचा मूळ मंत्र कोणता ठरला म्हणून? ज्याच्यावर ओपन झालाय तो हरी. हरी अक्षरावर भजन ओपन झालंय जगात पहिलं. मग आता विचार करा, हरी हे संप्रदायाच्या सर्व मंत्रात कोण आहे? मूळ आहे. सर्व संप्रदायाच्या सर्व मंत्रात हरी कोण आहे? मूळ आहे. मग आपल्याकडे खांद्यावर पाणी टाकतील का मुळाला घालतील? कशाला घालतील? सिंचन करिता मूळ वृक्ष बोलावे सकल. काय काय वर बघा. हा जानवर आहे म्हणतात. शाखा पल्लवर खाचे हे काय नव्हती एका बीजाचे वै पाणी घेणे मुळीचे ते मुळीची घापे. म्हणजे कोणत्याही झाडाला पुष्टी चढण्यासाठी पाणी कशाला? सिंचन करिता मूळ असं आहे. मग मुळाला खत पाणी घालायचंय. तर संप्रदायाचा मूळ मंत्र कोणता? कोणता? हरी. आणि म्हणून सर्व संतांनी कशाचा पाठ केला? हरी अक्षराचा पाठ केला. आता ज्ञानोबरायांचा हरिपाठ. मग ज्ञानोबरायांनी हरिपाठ केल्यावर नाथ महाराज दत्त संप्रदायातून आले. त्यांनी दत्त पाठ करायचा. नाथ महाराजांचा कोणता पाठ? हरिपाठ. बरं, निवृत्तीनाथ महाराजांनी कोणता पाठ केला? हरिपाठ. तुकोबरायचा पंचरत्नी पाचीच्या पाची संतांनी हरी अक्षराचाच पाठ केला. हरे नामाने पठती ते हरिपाठ. हरी अक्षराचा पट व्यक्ताय वाची म्हणजे स्पष्ट बोलणे. हरी 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 असं बोलणे. पठे भव पाठ, स्पष्ट बोलण्याचं नाव आहे पाठ. आणि हरी अक्षराचा स्पष्ट उच्चार करणं. कारण मूळ धातूच आहे काय? पट व्यक्तायाम वाची न तू व्यक्ताया. व्यक्त करून बोलणं म्हणजे स्पष्ट. मुखी नाम उच्चारी खडखडा असं ओपन बोलायचं, मधल्या मध्ये नाही. म्हणून त्याचं नाव आहे पठे भव पाठ. हरे नामाने पठती ते हरिपाठ. सर्व संतांनी उठून कशाला खटपाणी घातलाय? हरी अक्षर. का सर्वांनी कोणता पाठ केलाय? मग सर्व संतांनी ज्या हरी अक्षराचा पाठ केलाय त्या संप्रदायाचा मूळ मंत्र कोणता आहे? मग सिद्ध आहे ना हरी. मग सर्व संतांनी हरी अक्षराचा पाठ केलाय. मूळ मंत्र हरी हे सिद्ध झालंय. वारकरी संप्रदायाचा मूळ मंत्र कोणता? मग हरी. आणि हरी हा मूळ मंत्र असताना वारकरी संप्रदायानं राम आणि कृष्ण आणून पहिल्या नंबरला बसविले. ती कशी? हा आमचा बाकीच्या संप्रदायाचा वारकरी संप्रदायावर काय आमचा आरोप आहे. आरोप. आणि ते सरळ म्हणतील कहा बोले महाराष्ट्र किसी घर गृहस्थी या संप्रदाय से बोले संप्रदाय से कौन सा संप्रदाय? वारकरी तो बड़े मनमाने होते यार. वारकरी संप्रदाय कसला संप्रदाय म्हणतात? बाकीचे मनमाने संप्रदाय. मनाने लुटून काय करते? मूळ मंत्र हरी असताना राम आणि कृष्ण हे आणि आधारानं बरं आणले ताने का? कसं असते? चोरा
बदमाशाला, लुच्च्याला, हरामखोराला माणूस पाहुणा म्हणून घरी आणू शकतो का नाही? आपल्याला काय माहिती तू हरामखोर आहे, बदमाश आहे, लुच्चा आहे, साऊ काय माहिती आपल्याला? पाहुणा म्हणून कुणाला बी घरी आणता येते का नाही एवढं बोला. पाहुणपणानं, मग पाहुणपणानं रामाला आणि कृष्णाला जरी तुम्ही आणलं, आमचं नामंजूर नाही. पण पाहुणा बैठकीत का उतरंडी जवळ एवढंच उतरले. पाहुणा कुठं असतो? बैठकीत असतो पाहुणा. मग राम आणि कृष्ण तुम्ही आणले, पाहुणपणानं जर आणले असते तर त्यांना बैठकीत बसवायचं, उतरंडीला होतं. पहिल्या नंबरचा हरी कोकरी खिळी हाणून तिसऱ्या नंबरला नेऊन घातला आणि राम आणि कृष्ण कुठून आणली? पहिल्या नंबरला आणून बसवली. आणि रामकृष्ण हरी मंत्र करून संप्रदाय सुरुवात करतोय, सर्वत्र साधना करतोय. हा मंत्र वारकरी संप्रदायानं कशाच्या आधारानं केला? असा 100% आरोप आहे कुणाचा? बाकीच्या संप्रदायावर. रामकृष्ण हरी दुसरीकडे नाही, संप्रदायातच आहे. भजनाची कीर्तनाची सुरुवात कशानं? रामकृष्ण हरी. त्यांचं म्हणणं मूळ मंत्र हरी असताना राम आणि कृष्ण कशाच्या आधारानं आणली? पण आणली ती आणली, कुठं घेऊन बसवली ती? पहिल्या नंबरला बस. हा कशाच्या आधारानं बसवली? मग वारकरी संप्रदायाचं करणं कसलं आहे? मनमानी. असा काय आरोप आहे? आता ऐका त्यांची भाषा. कुणाची? दुसऱ्याचं बी ऐकून घेतल्याशिवाय आपलं कळत नसतंय, आपलंच वाजवून नसतंय जमत. हा लक्षात येईल का? त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐका. ते बाकीचे संप्रदायवाले काय म्हणते? ठीक आहे, आम्ही रामाचा कृष्णाचा अनादर करीत नाही, अनुदान का? पण त्यांना त्यांच्या पात्रतेने योग्यतेनुसार बसवायचं. पहिल्या नंबरला कोण आहे? मूळ कोण आहे? हरी. पहिला हरी ठेवायचा आणि मग रामकृष्ण. बघा आमच्या संप्रदायाकडे येऊन हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पहिला नंबर हरीचा त्यांनी बघायला का? बोला पहिल्या नंबरला कोण आहे? हरी ठेवा. उलट हरी या मंत्राला कर संपुट पद्धत दिली. शास्त्रामध्ये त्याला काय म्हणतात? संपुट पद्धत. काय म्हणतात त्याला? आगे पीछे दोनों ओर उच्चार करने का नाम संपुट कहलाता है. संपुट म्हणतात त्याला. संपुट जोडून शब्द एका संपुट. कर संपुट पद्धत नाथमार्गाने वापरली. बघा कुठं वापरली? ज्ञानदेव 4 अक्षरावर वापरली. आता त्यात बघा कशी कर संपुट पद्धत आहे. पहिला अक्षर कोणतं आहे? ज्ञावर 4 तुकडे लिहिले. 4ही तुकड्या सुरुवातीला आणि शेवटीला ज्ञा काय आहे? ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करितो सर्वज्ञा. ज्ञा सुरुवात शेवट ज्ञा. ज्ञाना ज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा. ज्ञाता ज्ञेय होय ऐसी प्रतिज्ञा. ज्ञानाग्नीने पापे जळती हे याची आज्ञा. ज्ञा 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 ही कर संपूर्ण पद्धत म्हणतात त्याला. मग अगोदर हरे मग राम आणि रामाच्या नंतर मी हरे. हरे राम 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 हरे हरे. कृष्णाच्या बोल हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. कर संपुट पद्धतीनं आम्ही हरीची योजना केली. रामाचा आणि कृष्णाचा अनादर केला नाही, पण हरीची जी योग्यता आणि पात्रता आहे ती संपुट पद्धतीनं आम्ही तेवढाच सन्मान नंबर 1 राखला. नंबर 1 कोणाचा? क्या बात आहे. त्याला होऊन जाऊ द्या. त्याला आमच्या सीमाबाई म्हणतात. कसल्या बाई? सीमा म्हणले का आता वरंडायची नाही.
मुद्दा कुठे? हरी हे अक्षर मूळ असताना वारकरी संप्रदायानं 3ऱ्या नंबरला लिहून घातले आणि 1ल्या नंबरला रामन कृष्णानं बसविले. याला काय पुरावा आहे? काय पुरावा आहे, काही आधार आहे असं विचारल्यावर ज्ञानोबराय सारख्या एवढ्या मोठ्या महान संतांनी ज्ञानदेव वैष्णव एवढ्या मोठ्या वैष्णवाने हात जोडले बाबूराव आणि सांगितलं केलाय आम्ही मनानच कुठं. कसं असते, मोठी माणसं रेटा देत नाही, आपला धंदा आहे की खोटं बोल, पण तसं नसते. मोठ्याला मोठं रिएलिटी जाऊन चिंतन करतात. कुणी कबुली जबाब दिला? ज्ञानोबारायने हात जोडले सांगितलं केलाय बघा, मनानच कुठं नाही. काय त्यावेळेला हरिपक्ष कार्य होता, पूर्वपक्ष कार्य. ती चौकावरून उठलं मला, अहो तुम्हीच आम्हाला सांगता मरण मागे गेला तो ते मुकला, मरण मागे गेला तो ते हरिपक्षकारांनी जाहीर सांगितलं, अहो तुम्ही म्हणायला ती आम्ही मनानच कुठला केलाय. मग ते हरिपक्षकार म्हणला तुम्हीच आम्हाला सांगायला काय मनोमार्गी गेला तो तेथे मुकला आणि उलट हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. हरिपक्षकारांचं काय म्हणणं आहे? ज्ञानोबांनी कबुली जबाब दिला, केलाय कुठाना. रामाने कृष्ण कसे आणलेत? मनानच आणले. मरण आणलेत म्हणल्याबरोबर हरिपक्षकारांनी बाहेर गेली. काय मनोमार्गी गेला तो तेथे मुकला तुमचं म्हणणं आहे आणि उलट हरिपाठी स्थिरावला तोची धन्य तुम्हीच म्हणायला. त्यावेळेला ज्ञानोबा म्हणले असं आहे. कसं? नीट आहे. एखाद्या टायमाला आता ही अशी सभ्य माणसं, कसली माणसं, अशी समोर येऊन बसणं, कीर्तन ऐकणं, तो कुठल्या बी गावात गेलं तर माणसं असे सभ्य माणसं काय म्हणतात, या 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 या. अशा एखाद्या सभ्य माणसाच्या पोरानं जर पटांगणात कुटाणा केला तर ती लोन येत आहे का नाही येत? मग 4 चौकात बसल्यावर माणसं म्हणते, हो बाबूराव काय तुमच्या पोरानं कुटाणा केलाय. मग बाबूराव समजदार असल्यामुळे म्हणणार, हे बघा आलंय आलंय माझ्या बी कानावर आलंय, पण आमचं एकटं नव्हतं म्हणत. नाही का भाषा करायची की नाही करायची? आलंय आमच्या बी कानावर आलंय, पण आमचं मग वाटून वाटून किती का शेकाना आमचं एकटं नव्हतं. हे जसं बोलण्यात जाते तसं ज्ञानोबा म्हणले केलंय मनानच केलंय, पण एकट्या मनानं केलं नाही. हो उद्धव नीट ऐका जरा, एकट्या मनानं केलं नाही
मच्छिंद्र बुवा तुम्ही सुद्धा ऐका. अहो, संतांचे संगती मनोमार्ग गती, अकरावारी पती, अकरावारी पती, संतांचे संगती मनोमार्ग गती, अकरावारी पती, ज्ञानोबाला म्हणले केलंय मनानच केलंय, पण एकट्या मनानं केलं नाही. मग कसं केलंय? ज्ञानोबाला म्हणले आम्ही जगात चालत असलेल्या मनीचा आधार घेतलाय. कशाचा? आपल्या मराठीत काय म्हणतो आपण त्याला? मन. काय म्हणतो? मनी असतात का नसतात? धाकली की ही कस काय पाठ आहे तुमची? ही लोकात चालत असलेली काय मन आहे. कसं लोकात चालत असलेल्या म्हणीला शास्त्रानं, शब्दाचं शास्त्र म्हणजे व्याकरण आहे, आणि व्याकरणानं त्याला पुष्टी दिली. लोकात चालत असलेल्या म्हणीला एक सूत्र लिहिले महर्षी पाणिनी त्यासाठी. काय? लोकाचारात. काय सूत्र म्हटलंय? महर्षी पाणिनीचं सूत्र हे काय? लोकाचारात. लोगों के आचरण से कुछ चीजें पाई जाती है, उन चीजों का नाम लोकाचार कहा जाएगा. लोकांच्या आचरणातून काही चीजा प्रमाणित केल्या जातात, त्या म्हणी आहेत, आणि त्या महर्षी पाणिनीने प्रमाणित केल्या. त्याला प्रमाणित मानलंय, त्या बोगस मानल्या नाही. म्हणून लोकाचारात सूत्राद्वारे त्याला पुष्टी दिली. आणि लोकात काय म्हणाय? ऐका, ऐकावे. कसं पाठ आहे तुमची? लोकात आहे का नाही? गाठ्यात आहे काही कुठेही लोकात माथ्यात आहे. बरोबर. ऐकावे जगाचे आणि करावे. मग ज्ञानोबाने म्हणले ह्या मनीचा आधार घेतला. आम्ही ह्या मनीचा आधार घेतला आणि मग ही कुटाणा केला. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचं करूच नाही असं नाही, पण अगोदर जनाचे ऐकावे मग मनाचे करावे, असा लोकल म्हणीचा आधार घेतला. तो दुसरा पुरावा देतो तुम्हाला. कीर्तनात कंबर बांधावी असं एकही संतांचं प्रमाण नाही. आवा जुने ऐकणारे तुकाराम महाराज कस ऐका. मच्छिंद्रभाऊ तुमच्या ऐकण्यात पाठात कीर्तनात कंबर बांधावी असं एकही प्रमाण नाही. मग कशी बांधतात कीर्तनकार? लोकात चालत असलेल्या म्हणीचा आधार घेऊन कंबर बांधल्या जाते. कळायला का नाही कळायला? कीर्तनात कंबर बांधायची पद्धत लोकात चालत असलेल्या म्हणीचा वापर केलाय. कीर्तन करायचं ना, कसं करायचा? कंबर कसून, हात पाय कसून, का डोकं कसून? कंबर कसून. काच घालून बळकट झालो काही काळावरी. याचा अर्थ कंबर कसून कीर्तन केलं पाहिजे, म्हणून कंबर बांधायची. पण कीर्तन करणं कंबर बांधावे असं प्रमाण नाही. आलं का तुमच्या पाठात? माझ्या तर नाही वाचत. पडली हे रूढी जगाभरी, पडली हे रूढी जगाभरी, पडली
वडील हेरुई जगा परिचार चालनीती व्यवहार सत्य म्हणून ही लोकात चालत असलेल्या म्हणीचा आधार घेऊन काम केलं जात आहे. तसंच ज्ञानोबाराय म्हणले अगोदर आम्ही जनाचं ऐकले पण एवढंच आहे सर्व जन ऐकून चलते ते ज्ञानोबा आहे. ते सामान्य जनाचं ऐकतील जनाचं ऐकले म्हणाले पण सामान्य जनाचं कुणाचं संत जनाचं ऐकलं. कारण सामान्य आणि संत संत होती जगा मानसाच्या सारखे. 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 सामान्य नाही. लक्षात आलं का? म्हणून संत नव्हती जना काय संत नव्हती जगा माणसाच्या तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहेशी समान बनवू नये. संत संत म्हणून आम्ही जनातच ऐकलं पण कोणत्या संताची संगती अगोदर आणि मग मनोमार्ग अनियमी आकळा वा श्रीपती येणे पंथे त्यावेळेला हरिपक्षकांनी विचारलं ओ ज्ञानोबा तुम्ही म्हणायला संत जनाचं ऐकलं आणि मग म्हणायचं केलं तुमचे संत कोण आहेत त्यांना आम्हाला विचारू द्या. त्यांनी रामन कृष्ण कसे आले त्यांना विचारावं लागेल कोण आहे तुमचे संत. ज्ञानोबा म्हणले आमचे संत भगवान शंकर. कोण आहेत हो ज्ञानोबाचे संत कोण आहेत भगवान शंकर. कारण त्यांनी आम्हाला सांगितलं निवृत्तीने तत्वता किंवा निवृत्तीने दिधले माझे हाती बदलमोड काहीच नाही. आमचे संत कोण आहेत निवृत्तीनाथ महाराज. आणि निवृत्तीनाथ महाराज कोण आहेत सदाशिवाचा अवतार म्हणजे भगवान शंकर हे आमचे संत. हरिपक्षकार म्हणला मग हरी बी भगवान शंकरनंच सांगितला. कसं जरा फिरून फिरून तिथंच आल्यासारखं वाटायचं. तुमचे संत भगवान शंकर. मग भगवान शंकर काय केलं भगवान शंकरने काय केलं आत्मा दुशिवा
भगवान शंकर. आणि भगवान शंकराने काय केलंय? अहो शिवाचा आत्माच राम जपत होता. म्हणून आम्ही रामकृष्ण हरी केले. कुणाचा आत्मा? शिवाचा. आता तुमचं प्रमाण लागू, बोला मागाचं प्रमाण. जहां फिटिंग हो सकती है वो पिछला मामला दूसरे के खेतों में जाना क्या मजा है. आता ते निरंतर आहे ना, राम निरंतर काहीतरी. काळ कंठी डौर त्रिशूल हाती राम नाम काळ काळकूट कंठी कंठी डौर त्रिशूल हाती डमरू त्रिशूळ हाती. राम नाम मुखी निरंतर. अहो, राम नाम मुखी निरंतर. हा? राम नाम चित्ती का मुखी. राम नाम मुखी निरंतर. हा, राम नाम मुखी निरंतर. विठाला विठाला. भगवान शंकराने रामनामाचा जप केला. आत्मा जो शिवाचा. आणि दुसरं महत्वाचं, काशीमध्ये जो प्राणी मरतो त्याला काय मिळतो? मोक्ष. मरणमुक्ती वाराणसी. कशाला मिळते मुक्ती? काशी. क्या बात आहे. वेचावे लागे शरीर ते काय, पण मृत्यूच्या टायमाला त्याचा उद्धार होण्यासाठी भगवान शंकर जो जो प्राणी तिथं मरेल त्याच्या कानात मृत्यूच्या क्षणाला जो तारक मंत्राचा उपदेश करतो त्या मंत्राचं नाव आहे राम. काय? त्या मंत्राचं नाव राम. म्हणून आम्ही आणि ज्या वेळेला भगवान शिव हळहळे तापला. तो या नामे शीतल झाला. मासा असल्यामुळं आम्ही रामकृष्ण हरी करून लागले. आत्मा तो शिवाचा राम जप. आणि आता छोटा एक पर्याय दिला त्यामुळे. कसं असतंय, पुढचा माणूस कोणत्या कॅटेगरीतला आहे त्याला बारक चॉकलेट देऊन बघायचं. चॉकलेट वर चकली बसली तर जमलं म्हणायचं. बारक चॉकलेट दिलं, एक छोटस शास्त्रीय चॉकलेट आहे. चॉकलेट दिलं म्हणजे उगा बगलट दिलं नाही, शास्त्रीय चॉकलेट आहे. आपण उगा बारक आहे, आपलं पटलं तरी आणायचं सोडून काय म्हणलं सांगतं. काय चॉकलेट दिलं ऐका. आता कसं आहे हे बघा, सख्खा जरी भाऊ असला, माझं बोलणं काय कसला भाऊ, सख्खा जरी भाऊ असला आणि अपोजिट पार्टीकडून फॉर्म टाकलाय आणि विड्रॉलची तारीख संपली, आता कसं काय? काय भाऊ सख्खा जरी असला, अपोजिट पार्टीकडून फॉर्म टाकलाय आणि विड्रॉलची तारीख संपली, मग आता एकच आहे काय, जिथं उलट तिथं. आणि जसं होईल हे असं असतंय. मग आता ज्ञानोबा म्हणले हरी मूळ आहे, कबूल आहे, पण आता खटकल आहे कुणाबरोबर? हरी बरोबर आहे. त्याची कुणाबरोबर चालले? हरी बरोबर. हरी क्लिअर कट बाजूला काढला आणि रामन कृष्ण व एकटेच बाजूला घेतली. ऐका शब्द राम कृष्ण वाचा. हरी घेतला नाही. अपोजिट पार्टीला फॉर्म पडल्यावर नसतं जमत. कळलं का? राम कृष्ण वाचा भाव हा जीवाचा. ज्ञानोबा म्हणतात रामन कृष्ण पहिल्या नंबरला आम्ही का आणून बसवलीत? त्याचं कारण आहे ही जीवाभावातली. जीवाभावातली कशी काय? कशावरून म्हणाले तुम्ही? आणि हरी कशा होती ते लिखून द्या. कशावरून तुम्ही ही जीवाभावातली? त्याचं कारण आहे का? एक याला सामाजिक न्याय म्हणतात. काय म्हणतात? वैयक्तिक निर्णय नाही, याला आम जनतेनं कौल द्यावा लागेल. आता आपल्या पुढे ठेवतो, जास्त खोलीत जायचं नाही. आपल्याला मजकूर बरोबर अर्थाशी मतलब. राम शब्दाचा अर्थ होतो रममान करणे. शब्द लक्षात घ्या. राम शब्दाचा अर्थ काय आहे? रममान करणे. कृष्ण शब्दाचा अर्थ होतो आकर्षित करणे. आणि हरी शब्दाचा अर्थ होतो हरण करणे. रममान करणे, आकर्षित करणे आणि हरण करणे, तीन क्रिया आपल्या पुढे, तिन्ही नामाची. आम जनते रममान करणं चांगलं का स्नो पावडर दुनियादारी करून आकर्षित करणं बरं का डायरेक्ट आकार करणं बरं? बोला. आम जनतेला निर्णय द्यायचा. रममान करणं चांगलं
का डायरेक्ट आकर्षित करणं चांगलं का एकदम अपहरणच करणं चांगलं कोणतंही समाजात जाहीर आहे महाराज. रममान करणं चांगलं रमविणं महत्वाचं माणसं म्हणतात ना हो अति विदर्भ कडलं तुमच्याकडे गांजा फुकडी होतं ते आहे का हाय हाय हाय. मग माणसं म्हणजे गांजा का फुकीला पण रंग लय महत्वाचं माणसं किंमत कशाला द्यायची त्याच्या रमण्याला किंमत द्यायची म्हणजे रमण्याची क्रिया कोणती रममान कर. आता राहिल्या दोन क्रिया आकर्षण आणि अपहरण दोन्हीतलं चांगलं कोणतं अहो जाहीर आहे थोडा खर्च का होईना पण ती सामाजिक न्याय आहे ना त्याला हा? या अपहरण म्हणजे उदंड क्रिया मजबूर करा महात्मा गांधीवाली बात नाही त्याला काही समाज किंमत देतो का अजिबात नाही म्हणून अपहरण क्रिया उदंड क्रिया आहे आणि राम आणि कृष्ण ह्या दोन्हीमध्ये अर्थ आम्हाला जीवाभावातली वाटली म्हणून आम्ही पहिल्या नंबरला बसली तिसऱ्या नंबरला हरी घाला असलं उत्तर दिल्यावर त्या बघा चला होऊन लागल्या उघडा मंत्र दाना रामकृष्ण म्हणा तुझ्या क्रियातना गर्भवात. कधी कधी काय असते काही माणसं खानदानी का मूर्ख असतात. कसले मूर्ख काही सिजनीवर मूर्ख आहेत आणि काही काही खानदानी मूर्ख आहेत त्याची खानदानच मूर्खपणात चालत आहे बरोबर आहे. काही माणसं खानदानीच मूर्ख आहेत पण कपडे जर झकास घातले तर माणसं म्हणजे त्यांना रस्ता सोडा जाऊ द्या रस्ता सोडा कशामुळं कपड्या एक नुरात बिंदसनूर कपडा मग तशी राम आणि कृष्ण झकास कपडे घातलेत म्हणून पुढारून ती का ज्ञानोबराय चिडली ज्ञानोबराय म्हणले हो तसं पण आहे तसं रामकृष्ण नामी हे दोन्ही साजरी साजरी गुजरी आहेत म्हणून मिळाली साजरी गुजरी आहेत हा आहेत का नाही आहेत. आणि यांची क्रिया आम जनतेत मान्य होणारी क्रिया आहे आणि म्हणून आम्ही आणली पण एवढं उत्तर समाधानकारक नाही. त्यावेळेला हरिपक्षकार म्हणला महाराज कुणाला चॉकलेट द्यायला हे असलं भुलतापीची इंजेक्शन आम्ही मान्य करीत. अहो तुम्ही तर आम्हाला सांगितलंय हो एक नाम हरी नाम एक नाम हरी नाम एक नाम हरी नाम एक नाम हरी तुम्ही तर आम्हाला सांगायला एक नाम हरी आणि द्वैत नाम आणि तुम्ही तर ही बाकीचे जवळ केले तर हरी दुरी केलाय हा हे कसं काय मग गणित असं असते कसं पुढच्या माणसाला एकदम नाराज करू नये. काय काय करू नये एकदम मी नाराज केले की काय होता आता जुना काळ होता आता राहिलं नाही तेवढं. मी लहान असताना असं भजनाला आमच्यासारखी लहान लहान लेकरं भजनाला गेली आता बारकी बारकी अशी लेकरं समजा गेली भजनाला कुठे गेली भजनाला ती जुन्याची म्हातारे आहेत ना त्यांचं बरोबर आहे तालाला स्वराला पक्की असायची जुनी माणसं. काही काही माणसं ताला स्वराची भोगते होते आहेत पण ती बिचारी साधेच ताला स्वरात पक्की. आता नवीन पोरग सर्वाला जमतंय का नाही ना जमत. मग त्या पोरानं मनाय गेलं की जुनं एखादं म्हातारं एकदा वसकल आणि त्यानं बिहेपान खाल्लं की भजनाचं आडनाव बी येत नाही. खरी पद्धत कशी आहे जरी ती जर्सी सारखं वरडलं कसं वरडलं एकदा बारामतीला सप्त्याला गेलो नवीन विद्यार्थी अवस्थेत झारगडवाडी म्हणून गाव आहे पवार साहेबांच्या गावाजवळ काटेवाडीला खेळून झारगडवाडी आम्ही गेलो तिथं सप्त्याला. त्या टायमाला मला पश्चिम महाराष्ट्रात एवढी बंगले बिंगली पद्धत नव्हती त्या टायमाला. जास्त पद्धत कोणती अशी कुळाची घर गावला लोक ही पद्धत ती आम्हाला भक्तमध्ये नुसता कूड घेतलेला आणि नवीनच जर्सी गाय आणते आपल्या भागात बारामती भागात
जर्सी गाईचा गोठांमध्ये एवढं ना आम्ही इकडल्या बाजूला, मग ती आमच्या जवळ पकवात पिटी टाळ सांभाळायला आमच्याकडे. मग पिटीवर असं योगा स्वर चाळीत बसलो होतो, काय असतंय कसं असतंय विद्यार्थी अवस्था. माझ्या हातात पिटी असायला आणि ती जर्सी ओरडल वाईट करण्याबरोबर मी पिटीचे स्वर लावले तसं एखादा लेकरानं जर्सी स्वर काढला तरी मला लागतंय ना चांगलं म्हणते वा विडाला म्हणजे मग ती मोसम धरते. हरी पक्षकाला एकदम नाराज करण्यापेक्षा ज्ञानोबाने जर आयडिया केली. काय ज्ञानोबा म्हणले तुम्ही जे म्हणालात ना एकत्व नावाची साधना बरोबर बरोबर तुमचंच बरोबर. हा कसं बरोबर आहे तुमचं? होय एकतत्वी नाम साधन एकतत्वी ज्ञानोबा म्हणतात द्वैताची बंधन एक तत्व नामाची साधना करणाऱ्या साधकाला द्वैताच्या बंधनाची बाधा होत नाही. एक तत्व नाम साधिती साधक जे साधक एक तत्व नामाची साधना करतात ना त्यांना द्वैताच्या बंधनाची बाधा होत नाही. कशी होत नाही? आम्ही एक दृष्टांत सांगतो. दुर्दैवानं एक मुस्लिमचा फकीर, कोणाचा? मुस्लिम समाजाचा फकीर आणि हिंदू समाजाचा, हिंदू धर्मातला भक्त असे दोन्हीच्या दोन्ही आवचकलीनं विमानातून खाली समुद्रात पडले. कुठं पडले? नदी टपकळता येत नाही. कुठं? अथांग सागर चारी बाजूला. म्हणजे आता काय, आता आपला शेवटच नाता बघाव तिकडं पाणीच पाणी. वरून खाली पडल्याबरोबर दोघांनी पर्याय एकच शोधला. आता उपरवाले के हात नाही,
पर्याय दुसरा नाही. ती चिल्लर नव्हतं ना कोण फकीर. फकीर म्हणजे जातीवंत फकीर नव्हतं. फकीर कोणाला म्हणतात? बेफिकीर का नाम फकीर होता है. काय बेफिकीर का नाम कबीरदास महाराज म्हणतात. काय फकीर होकर फिकिर करता है वो एक साला गधा है. फकीर होऊन फिकिर करायला जातीवंत बेफिकीर होत ती. म्हणजे बिंदास मला जी होईल ती अल्लाह के नाम से त्यानं चालू केलं अल्लाह अल्लाह. हे आपलं जे होतं हिंदूवाला होत की मला विघ्नहर्ती देव होता गणेश. श्री गणेश जय गणेश श्री गणेश जय गणेश. आता माझ्या समोर कोण आहे सध्या? हनुमानजी बाजूला आहेत, बाकीची मंदिर इकडे, माझं तोंड कोणाकडे? श्री गणेश जय गणेश चालू केलं. हॉटलाईन झाली. मला भगवान गणेशजीच्या कानावर गेलं की होतं. गणपती बाप्पा गडबडीनं उठून निघाले की याच्या डोक्यात दुसरी लहर आली. काय गणपती आता खाऊ खाऊ जड झाले. त्याला भक्ताचं मानव एवढी कदर राहिली नाही. त्याचे शरीर त्याला जड झालंय. त्या गणपतीपेक्षा त्याचा बाप बरा. कोण? महादेव. तो चांगला. म्हणजे त्याला निदान आपल्या भक्ताची कळकळ तळमळ कळती. थोडक्यात आशुतोष म्हणते त्याला, थोडक्यात प्रसन्न होणार आहे. म्हणून गणपतीचं जप करता करता निघालेला गणपती मंत्र बदलला. ओम नमः शिवाय चालू केला. की सरस्वतीने हाताने धरलं. कुणाच्या? गणपतीच्या. ओ कुठं? तुम्हाला फक्त समुद्रात बुडायला आहे जरा गडबडीनं. ती म्हणली नीट फोन आहे की जा कोणाचा कोणाला बोलविले? तुमच्या बापाला हाका मारायला तुम्हाला नाही. गणपतीला कान देऊन ऐकले तर म्हणजे खरंच आहे. वो केदारेश्वर को बुला रहा है हमें नहीं. गणपती साईडला राहिला. केदारेश्वर भगवान शंकराला बोलवतोय. ओम नमः शिवाय करीत करीत भगवान शंकर गडबडीनं उठून निघाले. ती याच्या डोक्यात दुसरी स्कीम सुचली. काय म्हणला शंकर की कोहळ त्याला इतकं कार्यकर्त्याचं जजमेंट नाही. चतुर तू शिरोमणी विष्णू कार्यकर्ते सांभाळायला चांगला आहे. विष्णूचा धावा निघालेला शंकर याने विष्णूचा जप चालू केला की पार्वती म्हणली कुठं? फक्त बुडायला म्हणली ती विष्णूला हाका मारायला तुम्हाला नाही. त्यांनी काय टाकून केले की विष्णूचा जप. निघालेला शंकर बसला. तोपर्यंत नाका तोंडात पाणी गेलं बुडून गेलं. ती फकीर जी होतं त्याची वलवेट राखीत होती. अल्लाह आला. त्याचा अल्लाह आला ना अल्लाह उचलून घेऊन गेला. ती मिल बुडून. म्हणून आपला तो एक म्हणून एक तत्व नामाची साधना करणाऱ्या साधकाला द्वैताच्या बंधनाची बाधा होत. एक तत्व नाम दृढ धरी मना हरीशी करुणा आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणायला एक हरिनामाची साधना उचित योग्य बरोबर आहे. मग हरी पक्ष करणारा खूप साधा. ती म्हणला आपल्यासारखा लागला निकाल आता काय करायला. लढा द्यायला हरकत नाही. बरोबर आहे. एक तत्व नाम हरीची साधना करणाऱ्या साधकाला द्वैताच्या बंधनाची बाधा होत नाही. पण त्यावेळेला ज्ञानोबा म्हणली पण नीट आहे. तुम्ही जी म्हणायला एक तत्व नाम हरी तर नीट आहे का? तुम्ही नामाला काय समजले वाटते? नाम काय वर नाही. राम वेगळा कृष्ण वेगळा. क्या बात है क्या बात है. चांगलं धोरण धरून पाठ केलं की कसं वाटेल तुम्हाला? शाबास. पाठ करायला तर काय तासा बरं वाटायला. आपला मुद्दा कसला लक्षात आला? अहो राम वेगळा कृष्ण वेगळा हरी वेगळा असं करून दिले तुम्ही. तुम्ही नामात प्रकार पडाल. जो राम आहे तोच कृष्ण आहे आणि जो कृष्ण आहे तोच हरी आहे. तिन्ही एकच आहेत असं आमचं मत. आणि तुम्ही कुशाल प्रकार पाडायला निघाला त्याच्यात
हरी वेगळा राम वेगळा कृष्ण वेगळा हा तुम्ही नामाला काय वरण समजलंय का नामामृत गोडी वैष्णवाधनी तुम्ही वरण ठरविले का वर्णात प्रकार असतात वर्णाचं कसं आहे अशी पंगत बसली आणि वाढणाराचा आणि जेवणाराचा जर दाट परिचय असला कोणाचा वाढणाराचा जेवणाराचा जर दाट परिचय असला तर ती जेवणारा वाढणारा म्हणते हे शहाण्या का वाढणार हलवून वाढ त्याला असं हलवून डाळ पातळ मिक्स वाढावा त्याच्या पुढं सरकारला की पुढचं म्हणणार लोक काय रागोळा गोळात लहान मला गटगट द्यावं त्याच्या जरा पुढं सरकारला की म्हणणार लोक बी काय करतात त्याच्या पुढे सरकार म्हणणार हे पहा वरलं येऊ देऊ नका बुडातलं येऊ नको मधलं हलका थोडं बघा असं म्हणजे खाणाऱ्याच्या चवीप्रमाणे वर्णात प्रकार करता येतात नाम वरण नाम जनी चौथातली ते सांगायले कशाप्रमाणे अमृता नाम अमृत गोडी उलट अमृतादया सभिके अमृता होणी गोड नाम तुझे देवा म्हणजे नामाला वर्णाची उपमा आहे का अमृताची आणि नाम हे अमृताप्रमाणे गोड आहे याचा अर्थ अमृतात प्रकार आहेत का तळागाळातलं तरी अमृत वरलं तरी अमृत कडिगाळातलं तरी मधलं तरी अमृत अमृत आहे अमृतात प्रकार नाही जसं नामात प्रकार नाही राम कृष्ण हे एकच आहे आणि तुम्हाला आता भरतच आले माणूस काय म्हणते असू द्या जाऊ द्या होऊन जाऊ द्या आता जीव छान मला म्हणले आता एकदा बघावंच लागणार आहे काय अमृत स्वर्गी निर्जर सेविती अमृत स्वर्गी निर्जर सेविती परिचर पडती नाम अमृत तुका धाव शेकळच म्हणते सुंदर उदाहरण दिलं वा काय म्हणजे प्रमाण म्हणजे काय अमृत स्वर्गी निर्जर सेविती निर्जर बरोबर आहे अमृत स्वर्गी निर्जर सेविती परिचर पडती नाम अमृत म्हणजे याचा अर्थ
ती स्वर्गातली देवी देवता इंद्रचंद्रादी अमृताचं सेवन करते, कारण तिथं अमृताचे कोठारे, जे गावी खेळणारे काम तिथं अमृताचे कोठारे अमृत भरपूर प्यायलाय, पण त्याला नामामृत मिळत नाही नंतर पडतं, म्हणून तर इहलोकीचा हा देह व्यवस्थिता ती पाहिजे येत पडती कागद तैसे, येत पडती कागद नामामृत गोळी वैष्णव जाणती आणि येर जरपडती कागदेसी. कारनाम कावळा कावळ्यासारखी तडफड करते. कावळा एवढ्यासाठी की आतून बाहेरून कार्यक्रम काळा आहे. तात्पर्य काय? नाम हे अमृताप्रमाणे आहे. हे कोण जाणायले? वैष्णव जाण. नामामृत गोळी वैष्णवात नाचली. नाम हे अमृताप्रमाणे आहे, त्यात प्रकार नाही, मग नामात प्रकार नाही. आणि तुम्ही प्रकार पळायला गेलात तर या आता माहिती, आता सुट्टी नाही, आता कळस. तुम्ही म्हणालात ना काय उठलं की हरी महत्वाचा आहे, राम का आणले, कृष्ण का आणलाय. ऐका आता काय तुमच्या हरीनं दिवा लावलाय? हा अहो, हरी मंत्रापेक्षा राम आणि कृष्णाने योगिया सादरी जीवन करा. योगी पुरुषाला 17वी जीवन कळा ही जी अवस्था आहे, जिचं नाव आहे उन्मनी. उद्गतेन मनः इति उन्मनः. निकृष्ट दर्जाकडे अधोगतीकडे जाणाऱ्या मनाला ऊर्ध्वगामी बनविणं, त्याचं नाव आहे उद्गतेन मनः इति उन्मनः. अशी उन्मनी अवस्था कशाला मिळाली? रामकृष्ण नामे उन्मनी साधे. योगी पुरुषाला 17वी जीवन काळ म्हणजेच उन्मनी अवस्था रामानं कृष्णाला मिळवून दिली. रामकृष्ण नामी हरी नाही आता, रामकृष्ण नामी उन्मनी साधिली. आणि तयाशी लाधली सगळं काय हरिपाशी कर पुढे. आणि पहिली गोष्ट आता पुन्हा हरी अक्षरावाला चढून येईल म्हणून अगोदरच केवळ केली. कसं असतं, एखादा माणूस सारखा उठून बघायचीच म्हणून बसला, नाही 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 बघायचीच मला एकदा, किती साईड दिली तरी बघायचीच म्हणायला लागला. म्हणजे एक टेक्निक असतं काय, त्याला गावठी भाषेत रानडुकराची मुसाड म्हणतात. आपल्या गावठी भाषेत काय म्हणतात त्याला? त्याचा तिला कंपनीतूनच रिवर्स गेलं नाही कोणाला मुसांडीला मुसांडायची.
मग त्याला आयडिया कोणती? तर एकच आयडिया, फुल स्पीड मध्ये येऊ द्यायचा, हलकी साईड द्यायची की बरोबर पुढे जाऊन धडकत आहे आणि तिसऱ्यावर जाऊन आजून हरक मागून जाऊन चेचायचं. ही पद्धत आहे. ज्ञानोबाने इतकी सिस्टम वापरली. ज्ञानोबाने हरिपक्षकारची रामावून कृष्णावर असा चौतळून यायला त्याला हलका कलविला आणि नेऊन पटांगणात आदळीला. कशावर आदळीला? पुन्हा सांगतो कशावर आदळीला. कसा आदळीला? होय माहिती का तुम्हाला? कसा आदळीला तुम्हाला माहित नाही अजून? सत्वर उच्चार प्रल्हादी हरिपक्षकार कुणावर यायला? रामावून कृष्णावर. ज्ञानोबाने काय केलं? हरिपक्षकाला असा कलविला. आता कुणाकडे कलविला ते ऐका. कसं असतंय जगात एक पद्धतच अशी आहे. कोणती? जे लवकर करील, जे लवकर काम होत असे माणसं त्याच्या नादी लागते. काळ्या गोऱ्या श्रीमंत गरीबाचं काही घेणं नाही. लवकर काम करील तो आपला. त्याच्या पुढे जाऊन बोलू नीट आहे. किती मुस्लिम समाजाचा हिंदू धर्मात द्वेष केला. मुस्लिमची दुकानं का चांगली चालते? ती सर्व्हिस देतात. नीट लक्षात घ्या. भलं मोठं नसतंय जमत, सर्व्हिस देईल त्याचं जग आहे, जातीचं जग नाही. माणसं म्हणतात आपल्या जातीचा मड उचलत नसतं. हे ध्यानात ठेवा. माझी भाषा कळते का? आपल्या जातीचा नसतं मडच जमत. मड आहे ती मड, ती मडच उचललं तरी काय फायदा. म्हणून उचलण्यासाठी काय सर्व्हिस द्यावी लागते. लाड गुरुजी उशिरा येतोय कुणाला माहित नाही, कुणाला माहिती. मग का तारीख घेतात? याला माहिती जब वो आता है तो बड़ा बेफाम चल रहे. जाहीर आहे. काय कुणाचं जग? जातीवाल्याचं जग नाही. जातीने उचललेली कधीतरी पडती ध्यानात असतो. कशाने उचलावी? गुणानं ज्ञानानं धनानं उचलत असते. पण ती बी योग्य सर्व्हिस दिली तरच उचलते. सर्व्हिस जर चुकली तर उचलत नाही. ते ध्यानात ठेवायचं. गुणी असो, ज्ञानी असो, धनी असो, कलाकार असो, पक्क वाक्य पाठ करायचं. जग सर्व्हिस देणारच. भाषा कळते का? बी बियाण्याच्या दुकानात शेतकरी गेला.
कुठे गेला? कुठं? बिर्याणीच्या दुकानात गेला. किलोच्या 3 पिशव्या गव्हाच्या. कितीच्या? वजन सारखंच त्याच्यावर लिहिलेलं 1000 किलो, बिलकुल किलो असं स्पष्ट छापिलच. आणि किंमत बी छापील होती 50, 500 आणि 5000. शेतकरी म्हणला, ओ दुकानदार, ओ दुकानदार, इकडे बघा, तिकडे काय आम्ही गिऱ्हाईक आहेत का? ते दुकानदाराला बोलायला लागले, हो दुकानदार, अहो ह्याच्यावर किंमत म्हणले हो छापी, म्हणले छापी, तशीच म्हणले तशीच, आणि वजन म्हणले सारखं आहे. अहो सारखं वजन आणि किमतीत एवढा फरक दुकानदाराने समजून सांगितलं. कोणाला? शेतकऱ्याला. म्हणजे ऐका, हे 50 रुपयावाला जे बी आहे ते कमी अधिक 4 महिने खाते गावाचं. बर, म्हणजे 500 वाला हे कमी जास्त 2.25 ते 2.5 महिन्यात. आणि म्हणले 5000 1 महिन्यात घरात येत. पेरल्यापासून 1 महिन्यात तुमच्या घरात धान्य 5000. इतका फरक हो. मग तुम्ही कोणतं घेणार? तुम्ही काही नोकरदार नाही. कोण आहे तुम्ही? काय काय घ्यावं वाटते तुम्हाला आता तुमच्याच मनावर? माणूस काय म्हणते, जाय नका 10-5 रुपये म्हणून तर माणसं म्हणते किती घ्यायला, किती घेऊ त्याला आणणार, त्याला आणणार, हे सर्विस देणार सत्य घे विढाला. काय नका 5000 पण रकडपट्टी महिन्यात जिकडे कुठनाच नाही पुन्हा. मग लवकर फळ देणाराचा मंत्र घेते, कोणाचा बी नाही. ज्ञानोबा म्हणले, ओ हरिवाले, काय तुमच्या हरीनं देवा लावलाय? तुमच्या हरी मंत्रापेक्षा कितीतरी लवकर फळ देणारे दुसरे मंत्र आहेत. आणि त्याला दाखला कुणाचा दिला? कुणाचा? प्रल्हादाचा. कुणाचा दिला? सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. हिरण्याक्षाचा वध केला वराह रूपात भगवंताने. कथानक भाग आपण ऐकले. वराह रूपात भगवान आले आणि समुद्र किनाऱ्या पट्टीला हिरण्याक्ष संपविला, मोक्ष दिला. माझा भाऊ मारला, कपटानं मारला. डोक्यात ख्याल बसलं कुणाच्या? हिरण्यकश्यपूच्या. भावाचा सोडू व्हायचा म्हणून तपश्चर्या करायला गेला. पण त्यावेळेला त्यांची अर्धांगी म्हणजे कैलादू माता, प्रल्हादाची आई, गर्भधानावस्थेत प्रल्हाद होता. आणि गरोदर असताना तिचा विचार केला नाही, सर्किट डोकं मला देव लोकांचा नीट करायचा, माझ्या भावाचा सोडू व्हायचा म्हणून तपश्चर्या करायला गेलो. कैलादू मातेचा सांभाळ नारदाने केला आपल्या आश्रमात. कोणी? नारदाने केला गादीच्या मालकाने. आणि आश्रमात आपल्या सांभाळ करत असताना नारदाला माता नारदाकडे ती कैलादू माता बसली. नारद मग आपल्या जुन्या ऋषी मुनी तपी तापशाच्या कथा सांगायची. पुन्हा नारद मार्कंडे मगदालंबे अशा जुन्या ऋषीच्या कथा सांगायच्या. मग ते नाविन्यपूर्ण कथा सांगत असताना नारद रंगवून सांगायचे. पण ते आपण जसं म्हणतो की नाही विठाला विठाला भजन असते मधून मधून, तसं त्या नारदाचं प्रसिद्ध असायचं. मधून मधून नारायण नारायण 10 शब्द बोलला, नारायण नारायण. गर्भात जो प्रल्हाद होता तो म्हणला बाकीचं मार्कंडेन बागदालंबे ही बाकी बरोबर आहे म्हणला, पण नारायण कोण आहे? फुकट नारायण आहे का नगद नारायण आहे? नारायण कोण म्हणून केरळ डोक्यात ख्याल बसलो. आणि आईच्या पोटातच जगाच्या मालका कशी मिठी मार. ऐकोनी नारदाची कोठी, ऐकोनी नारदाची कोठी
गर्भीत घातली मिठी जो जन्मला कयादूची पोटी भक्त जगदेठी प्रल्हाद सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला आईच्या पोटातच जगाच्या मालकाला मिठी मारणारा इतक्या लवकर देव भेटलेला जगातला पहिला. त्याच्या इतक्या लवकर देव भेटलेला दुसरा जगात भक्तच नाही. आईच्या पोटात मिठी मारली म्हणून कोणत्या मंत्रानं मारली? कोणत्या मंत्रानं लवकर बिले काढून दिली? नारायण. म्हणून ही हरी पक्ष कार्य राम कृष्णावरची चौतळून येत होता. असा कलियुला नारायणावर निघून आले. कोणावर आली नाही ना? बघा त्या नारायण नामानं किती लवकर फळ दिले आणि काय तुमच्या हरिपक्ष कटुडे. मग मात्र हरिपक्ष ढिला झाला. त्याला वाटलं असलं किती की ह्यांच्याकडे कोणाला माहिती. ढिला पडला. पण आपल्याकडे गावठी म्हण आहे काय जिद्याची खोड. हरिपक्षकांनी पुन्हा जाता जाता एक चिमटा घेतला. काय घेतला? काय घेतला? चिमटा घेतला. पुन्हा हरिपक्षकांनी तुम्हाला ठीक आहे आता मला मान्य झालं की शिवाचा आत्मा राम जपायला कृष्ण कुठं जपायला नाही ना. मग राम हरी म्हणा नाही तर हरिराम म्हणा. मग कृष्ण मध्ये आणून गोष्टीला बीच में मेरा चांद भाई कहां से लाया गया. कृष्ण तुम्ही आणून मध्येच कसा घातला? त्यावेळेला डायरेक्ट म्हणावं लागलं उद्धवाला धरा कृष्ण कुणाला? उद्धवाला धरा कृष्ण. कारण भागवत आमच्या संप्रदायाचा आधार. भागवत आमच्या संप्रदायाचा आधार आहे. आत्मा आहे आत्मा. आमच्या मधल्या जेवढ्या क्रिया आहेत काय उभा गंध का आणि काय तुळशी माळच असले कपडे का आणि असंच का असंच का पाहावे पुराणे विचारो ज्यांच्या मनात विश्वास नाही ना संप्रदायातल्या साधनेबद्दल तुकोबाई म्हणले बघा पुराणात आणि सर्व पुराणात भागवत का आहे आमच्या संप्रदायाचा आत्मा आहे आत्मा. आणि त्या भागवतात प्रत्यक्षात मूर्तिमंत भगवान कृष्ण आहे. ऐसा हा निवाडा झाला शिकवा. क्या बात आहे. ऐसा हा निवाडा झाला शिवपुराणी नो हिमानी वाणी पदरीची. आमचा जेवढा मी संप्रदायातला निर्णय ते पुराणात झालेला आहे. आमच्या पदाचं काहीच नाही. मग हे सारे आमचे आधारस्तंभ पुराण आहे आणि त्यात भागवत हे महापुराण आहे. आणि ते कुणामुळे कुणामुळे अर्जुनामुळे नाही. अर्जुनामुळे गीता आहे. उद्धवामुळे कुणामुळे पण अर्जुन बी व्यवहारच नाही आपल्यामुळे बी गीता हे लक्षात असू द्या. आणि भागवताच्या अगोदर गीतेचं नाव येतंय गीता भागवत करीत अगोदर गीता आहे. विठाला विठाला उद्धवाच्या मुळे आम्हाला कृष्ण दाता मिळाला आणि त्या दात्याने आम्हाला भागवत दिलंय. आमचा आत्मा दिलाय आणि म्हणून आम्ही बाहेर नाही आजूबाजूला नाही मध्ये ठेवू. अगोदर राम नंतर हरी आणि मध्ये आमचा कृष्ण. म्हणून राम कृष्ण हरी म्हणून जानवर आहे. हो का म्हणजे जानवर आहे. नारदेव म्हणे राम हे बोलो मारी राम. नारदेव म्हणे राम हे बोलो. Yeah.
पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा हरिभक्तीपरायण व्याकरणाचार्य ज्ञानेश भक्त अर्जुनजी महाराज लाड गुरुजी यांनी गावकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी कीर्तन सेवा केलेली आहे. समर्पित केलेली गावकरी मंडळ अत्यंत आभारी आहे, ऋणी आहे. तसेच बाहेरगावून आलेले वाणीकर उद्धव महाराज, नरेंद्र महाराज, सर्व मृदंगाचार्य गायनाचार्य या ठिकाणी त्यांचेही गावकऱ्यांच्या वतीनं स्वागत आहे, मनपूर्वक आभार आहे. आणि उद्याची कीर्तनरूपी सेवा हरिभक्तीपरायण प्रभाकर महाराज झोळकर यांची होईल. आजचा हरिजागर मनळवाडीकर भजनी मंडळाचा होईल. चहा तयार आहे, सर्वांनी चहा घेऊन जावं अशी गावकऱ्याकडून आपल्या सर्वांना विनंती आहे.